काश्मीरमधील पहेलगाम येथे झालेल्या भयाड दहशतवादी हल्ल्याचा समाजवादी पक्षाच्या धुळे शहर शाखेने तीव्र निषेध केला आहे। निष्पाप पर्यटकांवर झालेल्या गोळीबारामुळे देशभरात संतापाची लाट उसळली असून या अमानुष घटनेचा निषेध करण्यासाठी समाजवादी कार्यकर्त्यांनी धुळे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर निदर्शने केली। यावेळी त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करत या हल्ल्यातील बधींसाठी तीव्र दुःख व्यक्त केले। हल्ला केवळ नागरिकांवर नाही तर संपूर्ण मानवतेवर असल्याचा उल्लेख निवेदनात करण्यात आला आहे। समाजवादी पक्षाने मृतांना श्रद्धांजली अर्पण केली असून या क्रूर हल्ल्यात सहभागी असलेल्या दहशतवाद्यांना तातडीने अटक करून फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी केली आहे। तसेच केंद्र सरकारपर्यंत पक्षाच्या भावना पोहोचवाव्यात अशी विनंती जिल्हाधिकाऱ्यांना करण्यात आली आहे। निवेदन देताना नगरसेवक अमीन पटेल, जमील मंसूरी, शहराध्यक्ष गुड्डू काकर, इमरान शेख, अकील अहमद अंसारी, इनाम अहमद सिद्दीकी, नेहाल अंसारी, अशफाक पिंजारी, इरफान शाह, रशीद शाह, गुलाम कुरेशी, नवाब खान, नाजीम शेख, नवीद अख्तर अंसारी, मोनीन अंसारी आदीसह पदाधिकारी उपस्थित होते। दहशतवादी हल्ला करणाऱ्या हल्लाखोरांना फाशी झालीच पाहिजे। पाकिस्तान मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद। निरपराध लोकांच्या बळी घेणाऱ्या दहशतवाद्यांना फाशी झालीच पाहिजे। आम्ही परवा पहलगाम मध्ये झालेल्या अतिरेकी भ्याड अतिरेकी हल्ल्याच्या विरोधात निषेध व्यक्त करण्यासाठी इथं आज आम्ही माननीय गृहमंत्री साहेब भारत सरकार यांना माननीय जिल्हाधिकारी साहेब धुळे यांच्या मार्फत एक निवेदन देण्यासाठी इथं उपस्थित झालेलो आहोत। आज आम्ही भारत सरकारला या ठिकाणी येऊन निवेदन करतो की हा जो भ्याड हल्ला झालेला आहे याच्यामध्ये जे निष्पाप आपले भारतीय लोकांचा जो निष्पाप बळी गेलेला आहे त्याचा आम्ही इथं निषेध करतोय आणि पुढे भारत सरकारने हे जे काही अतिरेकी यांना त्वरित अटक करून यांना फाशीची शिक्षा द्यावी ही विनंती करण्यासाठी आज आम्ही इथं उपस्थित आहोत।